नमस्कार सर्वांना. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाळमित्रांनो, दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी स्वाभिमानी क्रांती मंडळ तेरवण या मंडळातर्फे शाळेच्या निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जो उत्साह व सहभाग दाखवला त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा आजचा हा दिवस आहे. आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून देतो. स्वाभिमानी क्रांती मंडळ तेरवण या मंडळाचे अध्यक्ष दीपेश म्हात्रे, सचिव दीपक म्हात्रे, उपसचिव मंगेश शंकर जाधव, ज्येष्ठ सल्लागार विजय विश्राम म्हात्रे, सभासद तन्मय दीपक म्हात्रे, सभासद मी स्वतः साहेब मंगेश जाधव, तसेच यशोधरा महिला मंडळ या मंडळाच्या अध्यक्षा सौ वैजयंती वासुदेव म्हात्रे, सचिव उज्ज्वला वासुदेव म्हात्रे, उपसचिव दीप्ती दीपक म्हात्रे, तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तेरवण या शाळेचे मुख्याध्यापक गुगले सर जे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही. इतर शिक्षक वर्ग सौ गोरे मॅडम, सौ बेडके मॅडम, श्री कुर्णे सर आणि विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला दाखवल्या ती म्हणजे ते सौ स्वरा डांबरे, सौ दीक्षा डांबरे आणि आपल्या तेरवणगावचे पोलीस पाटील तेजस म्हात्रे. तर आता स्वागत समारंभाकडे बोलूया. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्षा सौ गोरे मॅडम यांचे स्वागत आपल्या यशोधरा महिला मंडळ यांचे अध्यक्ष सौ वैजयंती वासुदेव म्हात्रे या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित व्यासपीठ, स्वाभिमानी क्रांती मंडळ तेरवण व यशोधरा महिला मंडळ या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सभासद, तसेच आपल्या शाळेतील शिक्षक वर्ग आणि माझ्या सगळ्या बालमित्रांना, आज स्वाभिमानी क्रांती मंडळ तेरवण यांच्याकडून शाळेमध्ये जो निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा हा जो उपक्रम राबवण्यात आला होता खरंच उल्लेखनीय आहे. आणि हा उपक्रम राबवण्यामागे फक्त एवढंच त्यांचं कारण असेल की तुमच्या अंगी जे गुण आहेत, कलागुण आहेत, त्यांना कुठेतरी वाव मिळावा, त्याच्यातून तुम्हाला आणखीन काहीतरी स्फूर्ती मिळावी. आणि ह्याच मंडळाकडून नाही तर येणाऱ्या पुढच्या आपल्या गावामध्ये अनेक मंडळ आहेत, वाड्या आहेत, त्यांच्याकडून जरी कोणता कार्यक्रम आला तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग दाखवावा आणि तुमच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळवून घ्यावा असं मी सांगू इच्छितो. तसेच ज्यांना कुणाला बक्षिसं मिळालेली नाही त्यांनी लक्षात ठेवा की बक्षिसं मिळणं म्हणजे मोठं नाही, आपण काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे, त्यातून काहीतरी आपल्याला बोध मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकाने पुढच्या वेळी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवा असं मी सगळ्यांना सांगेन. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मग त्या बौद्धिक स्तरावरती असतील
किंवा शारीरिक पातळीवरती क्रीडा स्पर्धा असतील, सर्व कला विषयांतर्गत असतील, अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण भाग घेत असता. आणि या सर्व स्पर्धा घेण्यामागचा उद्देश एकच असतो की तुमचं हे जे बालवय आहे, म्हणजे तुमची जी प्राथमिक अवस्थेतलं वय आहे, या अवस्थेत तुमच्यावर घडलेले संस्कार आणि या संस्कारांचा परिणाम तुमचं व्यक्तिमत्व अधिक विकसित होण्यासाठी मदत होत असते. आणि मग या तुमच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी, ते तुमचे सुप्त गुण अजमावण्यासाठी काहीतरी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ज्या स्पर्धा असतात. पण आतापर्यंत आपण या शाळेत या स्पर्धा घेतल्या, तुमच्या वाडीमार्फत घेतल्या जातात, कुठे पूजा असेल काय असेल तेव्हा. मात्र वाडीमार्फत शाळेत स्पर्धा घेण्याची ही पहिली वेळ असेल आणि आपल्या मुंबई मंडळामार्फत शाळेत पहिले 3 नंबर येतात त्यांना सुद्धा बक्षिसं दिली जातात. मात्र शाळेत स्पर्धा घेऊन त्यांचा असा अतिशय सुंदर देखणा असा गुणगौरव कार्यक्रम हा मला वाटतं तेरवण शाळेत पहिल्यांदा झाला असेल. तेव्हा जोरदार टाळ्या या मंडळासाठी, या म्हणजे सोपी गोष्ट नसते. त्यामागे म्हणजे संकल्पना ती निर्माण करणं, ती अंमलात आणणं प्रत्यक्ष, आणि हे जे सगळं त्यांनी जे नियोजन केलं बघा, फक्त सर्टिफिकेट किंवा फुल एवढं छोटंसं स्वरूप न ठेवता मुलांना आकर्षक अशी बक्षिसं, ट्रॉफीज त्यांनी दिल्या. कायम स्मरणात राहील असं त्यांनी बक्षीस तुम्हाला दिलेलं आहे, जे तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुम्हाला त्याच्याकडे बघून असं वाटेल की आपण अधिकाधिक जर स्पर्धांमध्ये अशा भाग घेतला तर आपल्याला नक्की यश मिळू शकतं. ज्यांना यश मिळालं नाही किंवा जे सहभागी झालेच नाही त्यांनाही असं वाटेल, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहे तुम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी, हुरूप वाढवण्यासाठी असतात. त्यामुळे ज्यांनी भाग घेतला नाही त्यांच्या मनात आज नक्की असं आलं असेल की आपण पण भाग घ्यायला हवा होता, निदान सर्टिफिकेट तरी सहभागाचं नक्कीच मिळालं असतं. तर ही संधी तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच मिळेल. तेव्हा या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छिते की येणाऱ्या प्रत्येक संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, कारण आजची वेळ, आजचा क्षण हा पुन्हा उद्या येणार नसतो, कारण उद्याचा दिवस हा नवीन असतो. त्यामुळे तुमच्या समोर जेवढ्या जेवढ्या संधी येतील, तुमचा विकास होण्याच्या दृष्टीने त्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही भाग घेतला पाहिजे. आजकाल काय झालेलं आहे, तुम्ही इतके आळशी बनलेले आहात की तुम्हाला लिखाण करायला नको, पाठांतर करायला नको, आणि यामुळे निबंध स्पर्धेत भाग घ्यायचा म्हटलं की